नमस्कार, धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। हे सगळं साहित्य बघून तुम्हाला कळलंच असेल की मी काय करणार आहे। हे ओलं खोबरं आहे, याचे आपण लाडू बनवणार आहोत। इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे। याच्यात 1 चमचा मी तूप टाकते साजूक। हे ड्रायफ्रूट्स आहेत, काजू आहेत, बदाम आहेत, मनुके आहेत आणि पिस्ता आहे। याचे बारीक बारीक काप केलेत मी। हे आपण सर्व गरम करून घेऊया। अगदी जास्त लाल नाही करायचे, अगदी थोडंस। आता मनुके लास्टला टाकले मी। बऱ्यापैकी गरम झालेत, आता आपण हे काढून घेऊया। आता ह्याच्यामध्ये मी ही वाटी, कुठलीही एक मेजरमेंट घ्यायचं। या वाटीनेच मी सगळं घेतलेलं आहे। खोबरं आहे हे याच वाट्या 2 वाट्या आहे। 1 वाटी आपण दूध टाकूया आणि हे गरम केलेलं दूध आहे। ही सेम वाटी आहे। ही मी अर्धी वाटी घेतलेला आहे। तुम्ही जास्त गोड खात असाल तर तुम्ही 1 वाटी घेतलं तरी चालेल। कसं आहे, दूध पण गोड असतं, परत नारळ सुद्धा गोड आहे, त्यामुळे साखर ही थोडी कमीच टाकायची, जास्त गोड पण जात नाही। आता हे सगळं साखर विरघळून घ्यायची आहे, दुधाला उकळी आणून घ्यायची। दुधाला उकळी आणली चांगली। आता आपण ह्याच्यामध्ये मिल्क मेड टाकणार आहोत। हे अर्धी वाटी घेतले मी, तीच। हलवत राहायचंय। हलवतच राहायचं हे असं। थोडं हे आटू द्यायचंय बऱ्यापैकी। मी इथे मिल्क मेड घेतलंय, तिथे तुम्ही दुधाची पावडर पण घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही तोही टाकू शकता। सतत हलवायचं आहे, नाही तर खाली लागू शकता। इथे आपलं बऱ्यापैकी आटलंय। आता आपण खोबऱ्याचा खीस टाकून घेऊया। ओलं नारळ आहे हे। नारळाच्या वर जे चॉकलेटी कलरचं कवच असतं आतमध्ये, ते आपण बटाटे सोलतो ना, त्या याच्याने मी ते काढून घेतले, त्यामुळे ते तुम्हाला एकदम पांढरं शुभ्र दिसते। इथे आपण हे काप तळून घेतलेले तुपामध्ये हे पण टाकायचे। हे मिक्स करून घेते मी।
अजूनही थोडं पातळ आहे, त्यामुळे आपण असंच हलवत गॅस चालू ठेवणार आहोत. आता आपण ह्या स्टेपला 1 चमचा तूप टाकणार आहोत. हे पण हलवून घ्यायचं. इथे बघू शकता पूर्ण हे लाडू वळता येतील असं झालेलं आहे घट्ट. ह्याच्यामध्ये मी गॅस बंद केलाय. ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया, हलवून घेऊया चांगलं. आता हे 3 पार्टमध्ये मी डिवाइड करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये फूड कलर टाकून घेणार आहे, ऑरेंज आणि ग्रीन, आणि एक थोडं व्हाईटच ठेवणार आहे, तिसरा पार्ट. पंख्याखाली हे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच लाडू वळायचे आहेत, नाही तर हात भाजू शकतो. याच्यात आपण फूड कलर टाकून घेऊया. बघू शकता इथे ग्रीन आहे, हा ऑरेंज घेतलाय आणि हा मी व्हाईटच ठेवणार आहे. बघू शकता आपले लाडू वळून झालेले आहेत. कसे वाटले तुम्हाला लाडू? नक्की कमेंटमध्ये सांगा. करून बघा आणि सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. आवडले असतील तर नक्की लाईक करा. बाय.